तरी युद्धात पण वापरता येते ते बंदूक म्हणून याचं मॅक्सिमम जे डेंटल एक्सरे राहतात किंवा अदर एक्सरे युनिट राहतात ना, त्याचा एक्सपोजर फार राहतो. दॅट इज व्हेरी हार्मफुल. आपल्या शरीराला फार त्याची किरण त्रास देऊ शकतात. पुढे जाऊन डॉक्टर उपचार करणार त्याला कॅन्सर होतो या उपकरणामार्फत. आता हे असं नवीन टेक्नॉलॉजी आलेले आहेत की फक्त हे असं अँगल डॉक्टरने सेट करायचा आणि तेवढ्या दातापुरतं तेवढ्या एरियात फक्त तो एक्सरे मध्ये येणार, त्याच्यापेक्षा जास्त त्याचं एक्सपोजर नसतं. हे नवीन टेक्निक. तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खांडावळे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करायचंय. विविध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष पत्रकार सन्माननीय किरण भाऊ वानगे आपलं या ठिकाणी आगमन होतंय. विनंती आपण या ठिकाणी घ्यायचंय. सन्माननीय आशिष भाऊ बळवंकर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक सन्माननीय रामदासजी तोडकरी, सपन मामा थैरे विनंती आपले त्यांचं स्वागत. आशिष भाऊ बळवंकर दीप प्रज्वलन या ठिकाणी करायचंय. डॉक्टर गुळे सरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होतंय. डॉक्टर जोशी सरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होतंय. मान्यवरांच्या सन्माननीय राजेंद्र भाऊ जाधव आपलं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपले सहर्ष स्वागत. त्याला आपले सहर्ष स्वागत. कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक सन्माननीय शिवनेर भूषण डॉक्टर सदानंदजी राऊत सरांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन होते. त्याचप्रमाणे नारेगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच आदरणीय भाऊ वाटे यांच्याही शुभ हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन. छत्रपती शिवाजी महाराज की मध्ये या ठिकाणी सुभाष शेठ गुंजाळ आपलं या ठिकाणी आगमन. आपलं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे सन्माननीय रोहन शेठ वाजगे आपलं सहर्ष स्वागत. आनंदजी खैरे विनंती आपण या ठिकाणी नारेगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच विद्यमान उपसरपंच सन्माननीय भाऊ पाटील यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. यानंतर सेनेचे तालुका प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय माऊली खंडागळे यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. त्यानंतर डॉक्टर प्रदीपजी आपला या ठिकाणी सत्कार होतोय, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर गुळे सर आपला या ठिकाणी सत्कार होतोय. त्याचप्रमाणे नारेगावचे माजी उपसरपंच विक्रम नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय संतोषदादा वाजगे यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. यांचा सत्कार आपण या ठिकाणी करायचा आहे. डॉक्टर पंकजी वावळ यांच्या मातोश्री, त्याचप्रमाणे डॉक्टर बाळा वावळ सन्मान्य अशोक शेठ पाटील नेत्राजी व्यासपीठावर येतोय. यानंतर या ठिकाणी नारेगावचे माजी उपसरपंच आशिष यांचा सत्कार होतोय. त्याचप्रमाणे तदनंतर या ठिकाणी विविध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष व पत्रकार सन्माननीय किरणजी वाजगे यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. लाल अर्बन बँकेचे उपाध्यक्ष सन्माननीय जितेंद्र शेठ गुंजाळ यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. जितूभाऊ गुंजाळ आपण पुढे हृदयास नाना वाजगे आपला या ठिकाणी सत्कार होतोय. या ठिकाणी सत्कार माननीय राजेंद्र शेठ बोरा विनंती आपण व्यासपीठावर या ठिकाणी होतोय. सत्कार माजी ग्रामपंचायत सदस्य अक्षयभाऊ वावळ विनंती आहे. सन्माननीय पत्रकार आशिषभाऊ पटेल, त्याचप्रमाणे किशोरजी वारुळे यांचा सत्कार आपण या ठिकाणी करायचा आहे. मुकेशजी वाद्य संचालक विक्रम नागरी पतसंस्था यांचे स्वागत. त्याचप्रमाणे सन्माननीय आनंद शेठ कोकर्णा, सन्माननीय संचालक संतोषनाना खैरे यांचाही सत्कार डॉक्टर पंकजी वावळ यांना विनंती करतो की आपण सन्मानित संतोषनाना खैरे यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर या ठिकाणी सत्कार होतोय चंद्रवादी युवक काँग्रेसच्या या ठिकाणी सन्माननीय प्रल्हाद शेठ पाटील, गणेशजी वावळ दरम्यानच्या काळामध्ये नारेगाव ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य असतील त्याप्रमाणे विविध मान्यवर वसंतदादा नागरी पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ, राजेश प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते व सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. हा वावळ परिवार आणि या वावळ परिवाराच्या नवीन क्लिनिकचं
उद्घाटन आणि स्थलांतर या ठिकाणी संपन्न होत असताना नारेगाव परिसरामध्ये वावळ परिवाराने अतिशय चांगल्या पद्धतीने हा वैद्यकीय सहाय्य करत असताना या आनंदमय सोहळ्याच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आठवण होत असेल ती कैलासवासी विजय काका वावळ नारेगाव परिसरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्यरत असलेला हा परिवार विजय काकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं नारेगावची यात्रा असेल यात्रेचा सर्व कारभार सांभाळत असताना वसंतदादा नागरी पतसंस्थेच्या संस्थेवर त्यांनी संचालक म्हणून काम केलं आणि त्यांचा वसा आणि वारसा खऱ्या अर्थानं सांभाळत असताना नारेगावच्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये डॉक्टर शुभदाताई वावळ या लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या आणि वावळ परिवाराचा वसा आणि वारसा चालवत असताना सन्माननीय बाळा उर्फ अक्षय वावळ हे सुद्धा माजी ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं आणि एक त्यांच्या कौटुंबिक व्यवसाय या क्लिनिकचं उद्घाटन होत असताना प्रथमतः सर्व आलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि दीप प्रज्वलन आणि महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी आपण करूया. प्रज्वलन झालेलं आहे, प्रतिमा पूजन झालेलं आहे. हे डॉक्टर पंकजी वावळ या ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करतायत. आमच्या डॉक्टर वावळ दातांचा दवाखाना आणि नित्य आरोग्य क्लिनिक या दवाखान्याच्या स्थलांतर आणि शुभारंभ सोहळ्यानिमित्त उपस्थित सर्व ग्रामस्थ तसेच नारायणगाव नगरीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाबा पाटे, कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर सदानंद राऊत, तसेच डॉक्टर प्रदीप जोशी सर, तसेच माऊली काका खंडागळे, तसेच सर्व मान्यवर, आपण सर्व या कार्यक्रमानिमित्त आपण उपस्थित झाला. आपलं सर्वांचं प्रथमतः स्वागत करतो. आज गैरवरून येतं की माझ्या वडिलांची आज मला उणीव नक्कीच जाणवते. त्यांचं बोट धरून मोठा होतो, शिकलो, त्यांचं नाव मोठं केलं, पण आज ते इथे नाही आहेत. त्यांची उणीव नक्कीच जाणवते. 8 वर्षापूर्वी माझं दवाखान्याचं उद्घाटन मागे स्वामी विश्व बिल्डिंगच्या प्रांगणात झालं होतं. त्यावेळेस अत्यंत भावुक आणि एकदम गहिवरून गेलेले माझे वडील त्या गर्दीत आज मी शोधतोय त्यांना कुठेतरी, पण त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे सदैव राहील आणि त्यांचं नाव या नारायणगाव नगरीत आमच्या मार्फत, आमच्या दवाखान्यामार्फत सदैव उज्ज्वल राहील ही आशा व्यक्त करतो. आणि माईक पुन्हा हेमंत भाऊकडे सोपवतो. धन्यवाद. आणि खरं तर आनंद या गोष्टीचा आहे की डॉक्टर पंकज वावळ असेल किंवा वावळ कुटुंब असेल, अत्यंत संघर्षातून प्रतिकूल परिस्थितीत उभं राहिले जे कुटुंब, आदरणीय विजू काकांची या ठिकाणी आठवण आल्याशिवाय राहत नाही. खरं तर एक आदर्श व्यक्तिमत्व नारेगावतील विजू काका वावळ यांच्या कुटुंबातील डॉक्टर पंकज असेल किंवा अक्षय बाळा असेल, आज खरं तर बाबांच्या सहकार्याने ग्रामपंचायतमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात आहे. आणि आपण पाहिलं की गेल्या काही दिवसापूर्वी जी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली, डॉक्टर शुभदा वहिनी वावळ यांना सर्व नारेगावकरांनी त्या ठिकाणी भरघोस पद्धतीने त्या ठिकाणी निवडून दिलं. आणि खरोखर ही वावळ कुटुंबाचे असेल, या ठिकाणी बाबू असेल, सर्व सहकारी त्या ठिकाणी प्रचिती आली. आणि डेंटिकचा दवाखाना खरं तर नारेगाव घोडोदर जर म्हणलं तर आपला खरं तर लक्ष्मी रोड आहे. व्यापाऱ्यांचा आवडता रोड म्हणलं तर घोडोदर रोड आहे. डॉक्टरांचा पण हॉस्पिटल सगळ्यात कुठं जर जास्त असेल तर निश्चितपणे आपल्या घोडोदर रोडला आहे. आणि खरोखर या डेंटिकच्या उद्घाटनाच्या निमित्तानं खरं तर अनेक काही वर्षापूर्वी डॉक्टर पंकज वावळ यांनी छोट्याशा जागेत प्रथमतः ही सगळी सुरुवात केली होती, परंतु आज ते परत एका मोठ्या जागेत या ठिकाणी आलेत. आणि जागा माऊली शेठ वाजगे यांची आहे, रोहिदास नाना वाजगे. आणि या जागेत आल्यानंतर आम्ही पण बऱ्याच वर्ष इथं आरोग्य फ्लेक्सच्या माध्यमातून या ठिकाणी होतो. खरोखर जागेला एक चांगली पॉझिटिव्ह एनर्जी त्या सगळ्या जागेत आहे. आणि किराणा मालाचं दुकानाचं बाबा जर उद्घाटन असतं तर आपण काहीतरी चॉकलेट कॅडबरी घेतली असते. आता नेमकं दाताचा दवाखाना आहे, नेमकं करायचं काय, परत दात काढायची पण आता वेळ नाही, विधानसभेला पण अजून टाईम आहे, त्याच्यामुळे करायचं काय. आता माऊली शेट्टी सांगितलं कालच मी ट्रीटमेंट केली, परंतु डॉक्टर पंकज वावळ यांची ट्रीटमेंट खरोखर फार चांगली आहे. मी पण त्यांच्याकडे काही दिवसापूर्वी ट्रीटमेंट केली होती. अतिशय हुशार असे डॉक्टर आपल्याला लाभलेत आणि खरोखर त्यांच्या
सपत्नीक खरं तर डॉक्टर शुभदाताई वावळ, म्हणजे डॉक्टर की सांभाळून त्या ठिकाणी त्यांना सरपंच पद असेल, गाव पण त्या ठिकाणी निश्चितपणे अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ग्रामपंचायतचा कारभार असेल, त्या ठिकाणी हे खरं तर दोन्ही दाम्पत्य त्यामध्ये शुभदा वहिनी असेल निश्चितपणे सांभाळत आहे. आणि खरोखर बाबू तुमचं मार्गदर्शक, नानांचं मार्गदर्शन, ताईंचं मार्गदर्शन या ठिकाणी शुभदा वहिनी वावळ व डॉक्टर पंकज वावळ यांना निश्चितपणे आहे. आणि या नवीन क्लिनिकच्या पुन्हा एकदा या ठिकाणी ओपनिंगसाठी मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने खासदार साहेब पण या कार्यक्रमाला येणार होते, परंतु दिल्लीला अधिवेशन असल्यामुळे 10 तारखेच्या नंतर त्यांनी डॉक्टर पंकज यांना फोन करून सांगितलं की मी 10 तारखेनंतर त्या ठिकाणी व्हिजिटसाठी येईल. मी त्यांच्या वतीने या ठिकाणी डॉक्टर पंकज वावळ व वावळ कुटुंबाला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. उपस्थित नारायणगाव आणि पंचक्रोशीतील सर्व मान्यवर बंधूंनो आणि भगिनींनो, खरं तर अनेकांनी उल्लेख केला, विजयराव वावळ आणि आम्ही मंचरला कॉलेजला सोबत होतो. म्हणजे 4 वर्ष आम्ही सतत नारायणगाववरून मांजरवाडीवरून आम्ही नारायणगावला यायचो आणि सकाळची 7ची आनापुना गाडी असायची, ती जर मिस झाली तर आमची नंतर जुन्नर पुणे जुन्नर बारामती ही गाडी असायची. नारायणगावमधला आमचा सहकारी धोंडीभाऊ असेल किंवा मच्छिंद्र वायकर, ही सगळी मंडळी आम्ही सोबतीनं मंचरला कॉलेजला असायचो. नंतरच्या काळामध्ये गावगाड्यामध्ये विजूभाऊचं ज्या पद्धतीनं काम होतं, म्हणजे कांबळ्यावरती 100% हजर असणारा माणूस म्हणजे विजूभाऊ वावळ. कांबळ्यावरती कुणी नसलं तरी विजूभाऊ वावळ, त्याच्या चोपड्या, त्या सगळं विजूभाऊ वावळने कंटिन्यू आम्ही तिथं पाहिलेलं आहे. खरं तर डॉक्टर पंकज असेल किंवा बाळाभाऊ असेल, या दोघांनाही उत्तम पद्धतीचे संस्कार आणि शिक्षण देण्याचं काम केलं. खरं तर परिस्थिती डॉक्टर साहेब प्रतिकूल होती, परंतु मला खूप शिकता आलं नाही. माझ्या मुलाला मला डॉक्टर करायचे ही भावना विजूभाऊंना खूप सतावत होती आणि म्हणून त्यांनी डॉक्टर पंकज यांना BDS केलं. त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर शुभदाताई या देखील BAMS आहेत. आणि आत्ता मला असं वाटतं की सगळ्यापेक्षा जे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं काय प्रकृतीच्या, तर डाएट आणि न्यूट्रिशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचं कारण हे असं आहे की समोर बसलेल्या प्रत्येकाला काही ना काही स्वतःच्या प्रकृतीची अडचण असते आणि मग त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं. तुम्ही डॉक्टर राऊत सरांकडे जरी गेला, ते MD मेडिसिन आहे. डायबिटीजचा जर तुमचा प्रॉब्लेम असेल तर पहिलं डायबिटीजच्या एक्सपर्ट्सकडे जात असताना त्यांचे सुद्धा जे कोऑर्डिनेटर असतात ते डाएटवरती पहिला लेक्चर देतात. म्हणजे हा डाएट तुम्ही फॉलो करा, नंतर मग त्यांच्या गोळ्या असतात. म्हणजे डायटिशियनला किंवा न्यूट्रिशनला किती महत्त्व आहे हे आपल्या सगळ्यांना त्याची जाणीव आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं बाबूभाऊंच्या, संतोष नानांच्या, आशाताईंच्या मार्गदर्शनाखाली गावचं नेतृत्व, सरपंचपद भूषवण्याचं काम, खरं तर ती संधी देखील त्यांना मिळालेली आहे. डॉक्टर पंकज अत्यंत विनयशील स्वभावाचा आहे, म्हणजे विजूभाऊंपेक्षा देखील एक पाऊल पुढे जाऊन त्याचा स्वभाव आहे. बाळाभाऊ देखील तसाच आहे. आणि या कुटुंबाचा हा नवीन एक, मी त्याला व्यवसाय म्हणणार नाही, हे सेवा क्षेत्र आहे. मेडिकल हे सेवा क्षेत्र आहे आणि त्या सेवा क्षेत्राच्या माध्यमातून मी मागाशी खरं तर स्क्रीन जोडली असती डॉक्टर, तर मला खरंच एक्सरे करायचा होता दाढीचा, पण आता सुरेश भाऊंनी काय दाताचं वेगळं काढलं, म्हटलं आता नकोच काढायला. खरं तर डॉक्टर राऊत सरांनी सांगितल्याप्रमाणे अनेकांना दाताचे आजार आहेत, पण खूप सारे लोक आता या दाताच्या उपचाराविना राहत होते, पण आता एक्सपर्टीज झाल्यामुळं खूप लोक आता त्याच्याकडे बारकाईनं लक्ष देत आहेत. खरं तर डॉक्टर तुम्ही आता खासदार डॉक्टर झाले, सरपंचही डॉक्टर झाल्या, आता तुम्ही असं सांगितलं की आमदारही डॉक्टर व्हायला पाहिजे. मला असं वाटतं की व्यासपीठावर बसलेले सगळे किंवा सगळे पुढारी आहेत ना, कमी अधिक प्रमाणात नाही 100% सगळ्या प्रकारचे डॉक्टर असतात. तुमच्याकडे स्पेशलायझेशन असतं, तुम्ही कोणी हार्टचा असतो, कोण दाताचा असतो, कोण कशाचा असतो, पण आम्ही डॉक्टर असतो ना पुढारी मंडळी सर्व, म्हणजे ऑल इन वन समाजाचे डॉक्टर आहेत, ऑल इन वन आहेत. त्याच्यामुळं निश्चितपणानं सगळ्या समाजाची नस माहीत असलेले हे डॉक्टर आहेत. त्यामुळं काळजी करू नका, जो कोणी आमदार होईल तो समाजाचा नस माहीत असलेला डॉक्टर होईल, त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही. खरं तर या नवीन व्यवसायामध्ये काम करताना, सेवेमध्ये काम करताना बाळाभाऊ सारखा आमचा सहकारी ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहिला आणि त्याचा स्वभाव देखील कुठेही जाईल तिथं काका, बाबा, मामा, दादा, तसंच डॉक्टर पंकज यांचे देखील आहे.
शेवटी प्रत्येक सेवेमध्ये आपण लोकांना सेवा कशी देतात ते खूप महत्त्वाचं आहे. आणि आता वरती तिथं त्यांनी टॅगलाईनच आहे स्माईल झोन म्हणून. म्हणजे डॉक्टरांनी दाताचं महत्त्व सांगितलेलं आहे. तुमचा स्माईल देखील कसा असतो त्याच्यावर देखील ताई महत्त्वाचं आहे. तुम्ही कधी हसतच नाही, बळच हसायला, त्या बघा हसले आता. हे तुमच्या स्माईलवरती खूप अवलंबून असतं. आणि ते स्माईल तुमचं कशावर अवलंबून असतं तर तुमच्या दाताच्या रचनेवर अवलंबून असतं. त्याच्यामुळं डॉक्टर पंकज निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्या मुखाची दाताची काळजी घेतील. आणि मॅडम देखील त्या जरी आयुर्वेदातल्या डिग्री होल्डर असल्या तरी परंतु आपला डाएट अत्यंत महत्त्वाचा आहे. मला सगळेजण विचारतात की आम्ही खूप वर्ष पाहतो तुम्ही असेच आहेत. मला माहीत नाही, कदाचित तो डाएटचा इफेक्ट असू शकतो बाळाभाऊ. पण अमित शेठला तुम्ही बघा, पहिले अमित शेठ बघा तुम्ही आणि नंतर डाएट फॉलो केल्यानंतरचे अमित शेठ बघा, जमीन आसमानाचा फरक आहे. मी आता ताई येतानाच जोशी सरांना म्हणत होतो की अशा ताईंना का डॉक्टर मॅडमनी डाएट दिला की काय माहीत नाही. मागच्या 4-6 महिन्यामध्ये ताई सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे त्यांचं सगळंच प्रकृती ठीकठाक वाटते आणि खूप चांगल्या पद्धतीने त्या याच्यामध्ये सगळ्या सर्वाइव्ह झालेल्या आहेत. त्याच्यामुळं डाएटला खूप महत्त्व आहे, असं काय मानायचं कारण नाही. डॉक्टर सदानंद सरांनी दाताचंच खूप सांगितलं, पण मला वाटतं की शुभदा मॅडमचं देखील आयुर्वेद तो देखील आपल्या याच्यामध्ये म्हणजे ॲलोपॅथी कमी असं नाही जोशी सर, नाही तर तुम्ही म्हणाला आमचं हे करताय. ॲलोपॅथीच्या इतकंच किंबहुना आजच्या काळामध्ये लोक ॲलोपॅथी इतकंच आयुर्वेदाला देखील फॉलो करायला बघतात. त्याच्यामुळं आयुर्वेदाला देखील खूप महत्त्व आहे असं मला देखील स्वतःला वाटतं. आणि डाएटला देखील महत्त्व आहे. त्याच्यामुळं हे एका रूपखाली या दोघा उभयतांनी जी सेवा वैद्यकीय सेवा सुरू केलेली आहे त्याच्यासाठी निश्चितपणानं मी आपल्या साऱ्यांच्या वतीनं, शिवसेना परिवाराच्या वतीनं, त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आणि उपस्थित आपल्या साऱ्यांच्या वतीनं, आणि बाळाभाऊचा मित्रपरिवार खूप मोठा आहे, डॉक्टर पंकज यांचा मित्रपरिवार देखील खूप मोठा आहे, त्या सगळ्यांच्या वतीनं या नूतन सेवेच्या साठी मनापासूनच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुरुदेव. वावळ परिवारावरती प्रेम करणारे त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक सगळे सोयरे आणि खास करून पंकजचे सर्व मित्र परिवार. खरं तर पूर्वीपासून पंकज ही प्रॅक्टिस करतोय आणि शुभदाताई त्याला साथ देत ते पुढं चाललेले आहे. पण नव्याने शुभदाताईला त्यांनी जागा दिलेली आहे. पूर्वी शुभदाताई प्रॅक्टिस करत असताना मधीच बाबूरावनी त्यांना राजकारणात आणलं आणि आता त्या गावच्या प्रथम नागरिक लोकनियुक्त महिला सरपंच प्रथमच झालेल्या आहेत लोकनियुक्तमध्ये. आणि माऊलींनी सांगितल्याप्रमाणे दाताची जेवढी काळजी आपण घेतली पाहिजे, ग्रामीण भागामध्ये तंबाखू मशेरी याच्या अडचणींमुळे लोकांचे दात तसे खराबच आहेत आणि त्या दाताकडे लक्ष गेलं पाहिजे असा समज हळूहळू का होईना लोकांमध्ये यावं लागलेला आहे. आणि डायटिशियननी लोकांची आरोग्य हे चांगलं राहावं, चांगलं खावं असं काम शुभदाताईंनी इथं चालू केलेलं आहे. त्याचा फायदा निश्चितप्रमाणे नारायणगाव आणि परिसरातल्या लोकांना होणार आहे. आणि माऊलींनी सांगितलं की अमितची तब्येत पहिली कशी होती आणि आता कशी आहे. खरंच डाएटने खूप फरक पडतो. मी सगळ्या प्रकारचे व्यायाम केले, रोज 50 किलोमीटर सायकल चालवली, गणपीर डोंगर 4 वेळावर खाली रोज करायचो, स्विमिंगला जात होतो. पण ज्यावेळेस डाएट फॉलो केला त्यावेळेस वजन कमी झालेलं आहे. आणि एखाद्याचं तरी पण कमी नसेल होत तर त्यांनी सकाळी एकतर आशाताईच्या गाडीत बसावं, माझ्या गाडीत बसावं किंवा माऊलीच्या गाडीत बसावं. दिवसभर एवढं पळायला लागतं की आपोआप वजन कमी होतंय. तेच ताईचं गणित तुम्ही जे सांगितलं, ताईंनी डाएट नाही दिला पण ताईचं पळणंच एवढं आहे त्यामुळे तिला जेवायला टाईम नाही आणि त्याच्यामुळं आरोग्य हे चांगलं राहते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेत असताना डाएट तर फॉलो केलाच पाहिजे. पूर्वीच्या काळामधलं खाणं आणि आत्ताचं फास्ट फूडचं खाणं किंवा नवीन प्रकारचे जे पदार्थ आहेत, आपण कॅफेनला जातो, पिझ्झा खातो, बर्गर खातो, किंबहुना तळून खाण्याचे आयटम आपल्याकडे जास्त झालेले आहेत. त्यामुळं शुभदाताईने त्याच्यावर थोडा प्रकाश जर टाकला तर जुन्या पद्धतीचं जे खाणं आहे, भाकरी, भाजी, बिबडी म्हणा, पापड म्हणा, लोणचं म्हणा, याने खूप फरक पडतो आणि मी तेच खातोय सध्याच्या काळामध्ये. पण आता 70% डाएट फॉलो होतोय, 30% होत नाही. कारण कुठेतरी गेल्यावर कोणतरी पेढा देईल, काहीतरी देईल. जेवढं करता येईल तेवढं आपण केलं पाहिजे. पंकजचा मित्रपरिवार पूर्ण तालुका नाही तर महाराष्ट्रावर खूप मोठा आहे. कारण त्याचा आम्ही प्रत्येक त्यांच्याच मित्रांच्या लग्नांमध्ये घेतलेला आहे. त्यांची टीम खूप मोठी आहे ताई आणि त्याचा फायदा आपल्या लोकांना निश्चितप्रमाणे होणार आहे. मी शुभदाताईला आणि पंकजला त्यांच्या ह्या नूतन वास्तूत आलेल्या नवीन क्लिनिकला आणि त्याचं मोठं पण स्वरूप झालेलं आहे
त्यांना शुभेच्छा देतो. आपल्या तालुक्याचे आमदार अतुलदादा बेनके, माझ्या समवेत आलेले आमचे आळेफाट्याहून आलेले उद्योजक विशाल पाटील असतील, जयेश आहे, नितीन आहे, मुकेश आहे, हितेश आहे, या सगळ्या मित्रमंडळींच्या वतीने गणेशजी वासगे इथं उपस्थित, या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देऊ. थांबतो. धन्यवाद. डॉक्टर वावळ दातांचा दवाखान्याचं नवीन जागेत स्थलांतर आणि नित्य आरोग्य क्लिनिकचं दवाखान्याचं नवीन उद्घाटन, बरोबर ना? आणि या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित सर्व पत्रकार मित्र, खरं तर आरोग्याबद्दल सगळ्यांनीच या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि शेवटी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. शेवटी आरोग्य ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे आणि ती जर चांगली राहिली तर आपण कशावर मात करू शकतो. आणि म्हणून दातांचा जो दवाखाना आहे, पहिला आता भाऊ मला बादशाबाद म्हटले की पूर्वी दातांचे दवाखाने नव्हते त्यावेळेस आजार पण नव्हते. हा म्हटलं बरोबर आहे, तसंच आहे. पण दवाखान्यानंतर परंतु जे खानपानामध्ये बदल होत गेले आणि नंतर त्या गोष्टी खऱ्या अर्थानं घडत गेल्या आणि आपण दातांची काळजी कशी घेतली पाहिजे आणि त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीवर आपण काही या ठिकाणी उपचार घेतलं तर वेळेत ते खऱ्या अर्थाने होतं. त्याचप्रमाणे या गावच्या प्रथम नागरिक म्हणून सरपंच पदाचं काम करत असताना हा खऱ्या अर्थानं आपण सतत त्या ठिकाणी योग्य असा घेतला पाहिजे. आणि दोघा कुटुंबांनी आज हा व्यवसाय या ठिकाणी खरं चालू करत असताना खरं तर लोकांची ही सेवा आहे ती टायमात वेळेत मिळाली. पूर्वीच्या काळी बाबू असं पण होतं की दाताची ट्रीटमेंट घ्यायची त्यामुळे पुण्याला जावं लागायचं, घोडे घालून त्याच्या अगोदर पुण्याला जावं लागायचं. ते खऱ्या अर्थानं आता सगळीकडे या ठिकाणी उपलब्ध झाले. नक्कीच डॉक्टरांनी चांगल्या या ठिकाणी प्रॅक्टिस केलेली आहे आणि हे सर्व करत असताना त्या कुटुंबाला एक वारसा आहे. सगळ्यांनी सांगितलं त्यांच्या वडिलांबद्दल विजूभाऊ होतं. खरं तर एक समाजसेवेची आवड असणारा, परंतु खरं तर त्यांचे वडील म्हणजे सखाराम दादा वावळ हे खऱ्या अर्थानं मी पाहिलेली व्यक्ती, तेच गुण खऱ्या अर्थानं डॉक्टरमध्ये आहे. एक शांत संयमी माणूस, गावच्या जडणघडीमध्ये खऱ्या अर्थानं काम केलेला आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्या यात्रेचा हिशोब ठेवणारा माणूस. ती प्रथा खऱ्या अर्थानं आपली पुढे चालत आलेली आहे आणि ते त्यावेळेस सगळं ते कामकाज बघायचे. त्याच्यानंतर विजूभाऊंनी ते सांभाळलं, आता बाळा ते काम सांभाळतोय आणि म्हणून आपली ही संस्कार मुलांना दिले. त्यामधलं विजूभाऊने चांगलं काम समाजामध्ये उभं केलं. खरं तर ज्या गोष्टीने खऱ्या अर्थानं त्यांना आपल्यातून लवकर जावं लागलं ते गेल्यानंतर दोन्ही आता बाळा असेल, डॉक्टर असतील, अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी करत असताना आम्ही सर्वांनी आरक्षण पडलं, नंतर आम्ही उमेदवारी निधी सगळं केलं. सुरेश भाऊने सगळं सांगितलं, पण सुरेश भाऊ ग्रामपंचायत सदस्य आपण निवडून आणले. भाऊ आपल्या बरोबर आहे, पण जे लोकांना आपण शब्द दिले ते ग्रामपंचायत सदस्य ते म्हणतात नाही, ते पॅनल प्रमुखांनी दिलेले शब्द ते आमचे नेते पूर्ण करतील. म्हणजे त्याची जबाबदारी आपल्या डोक्यावर आहे आणि त्याचं भान आपण ठेवू. जे शब्द याचं कारण आहे की ह्या कुटुंबाला जो वारसा आहे. कारण मगाशी डॉक्टरांनी सांगितलं तर विठाबाई नारायणगावकर ह्या महाराष्ट्रातनं ह्या देशामध्ये ज्यांचं नाव आहे त्यांनी राष्ट्रपती पुरस्कार विजेते आहेत आणि त्या नावाची घोषणा खरं आपण नाट्यगृहाची त्यावेळेस केलेली आहे. आपण त्याचा ऑडिओ तुमचा दाखवलेला आहे आणि म्हणून या कुटुंबाला खऱ्या अर्थानं जो वारसा आहे म्हणजे इकडून ह्याचा असेल, तिकडनं वावळ परिवाराचा असेल, हे सगळं करत असताना आज ग्रामपंचायत सर्व टीमला घेऊन काम करत असताना आपला व्यवसाय खऱ्या अर्थानं आपलं कुटुंब या ठिकाणी सांभाळलं पाहिजे आणि त्याचा चांगला
कुटुंबाला एक आधार देण्याचं काम खऱ्या अर्थानं करतायत. आज विजूभाऊच्या नंतर खऱ्या अर्थानं त्या माणसाने स्वप्न पाहिलं तर त्याचा आनंद खऱ्या अर्थानं गगनात मावला नसता. परंतु ईश्वरी सत्तेपुढे विलाज नाही. परंतु नंतरच्या काळामध्ये त्या दोनही मुलांना खरं तर आपल्याला चांगलं शिक्षण घेऊन आज डॉक्टर हे करते, बाळा पण चांगलं समाजामध्ये काम करतोय. नक्कीच भविष्य काळामध्ये आपल्या या कुटुंबाचा आलेख उंचावर नेतील, चांगलं समाजामध्ये काम करतील. आणि आज हे जो तुम्ही समाजसेवा केलेली, नक्कीच या समाजसेवेचा आपल्या आलेल्या पेशंटचा चांगलाच उपचार होऊन त्या ठिकाणी नक्कीच त्या लोकांचा आपल्याला दुवा लागल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्या समाजसेवेला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. महाराष्ट्र राज्य आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानवंदना करून आज आपण सर्वजण या ठिकाणी डॉक्टर वावळ यांच्या निमंत्रणाचा मान ठेवून आलेलो आहोत. आणि तो देखील त्यांचं असणारं छोटंसं जे पहिलं असणारं हॉस्पिटल आहे ते या खोडदबद्दल इतकं लोकांनी सांगितलं की या ठिकाणी हा दाताचा दवाखाना त्यांनी आरोग्य क्लिनिक म्हणून सुरू केलाय. आणि ते सुरू करण्याच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण आलात. एवढ्या मोठ्या संख्येने डॉक्टर मंडळी आलेली आहेत. आता मंचावर जरी कमी दिसत असली तरी समोर बसणारी सगळी दिग्गज मंडळी आहेत. परंतु या ठिकाणी मी खास करून सगळ्यांना सांगू इच्छिते की एक डॉक्टर सरपंच महिला झाली आणि आम्ही जो काही निर्णय या गावाने घेतला, आमच्या मताला सहमत होऊन तुम्ही जी संधी दिली त्या संधीमध्ये तुम्हाला एक आश्चर्याचा धक्का मी देणार आहे. तो काय असेल कोणी विचार करू शकतं का? हे मला पण माहित नाही. मला आज स्वतः मी शॉकिंग आहे की मी ज्या महिलेला आपण सरपंच केलं, ज्या डॉक्टरच्या दवाखान्याचं आपण उद्घाटन करतोय स्थलांतरित झालेल्या, पंकज हे नाव कमळाचं आहे. परंतु हा पंकज नावाची व्यक्तिमत्व मी आज पाहते. हा सगळ्यांना धक्का आहे ना. आय स्वेअर मला माहीतच नाही. मी आपली म्हणायची नेहमी, पण विचारायचं कुणाला? तर ताईंनाच माहिती नाही. सरपंच झाली आहे महिला आणि ताईला माहित नाही. खरोखरच मला माहित नव्हतं. पण पाहिल्यानंतर इतकं प्रसन्न वाटलं. बाळा आणि बाळाच नेहमी पाहायला मिळतो, तो सतत असतो बाहेर. परंतु कुतूहल होतं, कौतुक होतं मनामध्ये की एक दिवस तरी ही जोडी मला जोडीने कधी भेटेल. ती आज भेटली. हा आनंद एक वेगळा आहे. आणि नावाप्रमाणेच पंकजजी तुमचं हास्य, तुमचं दिसणं, तुम्ही उजवेच आहात असं म्हटलं तर सरपंच काही वेगळं वाटून घेऊ नका. खरोखरच खूप गोड माणूस आहे. आणि डॉक्टर इतका गोड असेल तर ट्रीटमेंट घ्यायला खूप आवडेल. म्हणजे खरोखरच लोक आकर्षित होऊन येतील की एवढा गोड बोलणारा, बोलता बोलता दात कधी काढून टाकला, दातावर कधी ट्रीटमेंट केली, कधी एक्सरे काढला, कळणारच नाही. मग असाच व्यक्ती डॉक्टर पाहिजे की ज्याने गेल्याबरोबर म्हणायचं, हा ताई काय होतंय, दात दुखतंय का, जरा दाखवा बरं, दाखवा बरं, आणि पटकन एखाद्याचा दात. कारण आपण अनुभव घेणारी माणसं आहोत. इथे सदानंद राऊतजी म्हणाले की या ठिकाणी सरपंच, आता कोल्ह्यांबद्दल मी काय बोलावं, मला वाटलं होतं की एवढा मोठा आळ्यापाट्याचा कार्यक्रम आहे, तिथे उपस्थिती राहिली असती. नाही राहिली, दुर्दैव आहे. कारण त्यांना सवय नाही छोट्या छोट्या कार्यक्रमांना यायची. पण इथे आमच्यासारखे जे समाजातले डॉक्टर आहेत ते सतत आम्ही छोट्या कार्यक्रमाची देखील तितकीच दखल घेतो. आणि तेवढी घेण्याची आमच्याकडे वेळ आहे, फुरसत आहे, काढावी लागते. कारण पैसा सर्व काही नसतं आयुष्यात. आवड असावी लागते, मग सवड निघते आणि ती सगळ्यांसाठी काढावी लागते. ते करण्याचं काम डॉक्टर राऊतजी समाजकारणी, जसं माऊली म्हणाले की सगळ्यांना आम्हाला माहिती असतात. पण त्यांना असं प्रत्येक स्पेशालिटी असणाऱ्या डॉक्टरकडे नाही आहे, पण ते आमच्याकडे आहेत. ते खरोखरच ते खरं बोलले, सत्य बोलले. आणि म्हणून या ठिकाणी काही अनुभव सांगितले. ते अनुभव सांगत असताना राऊत सर म्हणाले की युतीच्या सरकारमध्ये सर ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला ते प्रसिद्ध कसे झाले, त्यांनी वावळ भाऊंचा अनुभव सांगितला की एक जावई सासूबाईला घेऊन डॉक्टरकडे जातो, एक जावई सासूबाईला घेऊन डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरांना जेव्हा सांगतो आणि त्याच्यानंतर जी हालचाल होते, अगदी महाराष्ट्र गव्हर्नमेंट हालतं, मुख्यमंत्र्यापासून तर कलेक्टर पर्यंत सगळी यंत्रणा हालते
आणि रोज कलेक्टरचा फोन येऊ लागतो. या युतीच्या सरकारमध्ये, सेना भाजपच्या सरकारमध्ये प्रमोद नवलकर हे सांस्कृतिक मंत्री होते, त्यांचे पीए श्याम वर्धने हे त्यांचे पीएस होते. त्यामुळे अगदी लता दीदीपासून कोणाचंही बिल हॉस्पिटलचं असेल, कुठलाही समस्या असेल तर ती तिथे यायची नवलकरांकडे. त्यामुळे मला त्याचा चांगला अभ्यास आहे. आणि म्हणून त्या आठवणींना उजाळा देऊन त्यांनी सांगितलं की आपल्या असणाऱ्या व्यक्ती सासूबाईला ज्या विजय भाऊने त्या ठिकाणी त्यांची सेवा केली, हे देखील उदाहरण आपण घेण्यासारखं आहे की मुलगा 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 म्हणतो आपण, पण मुलीही तितक्याच महत्वाच्या आहे. मुली देखील मातापित्याचं संगोपन खूप चांगल्या रीतीने करतात. मुलीचा नवरा जावई म्हणून मुलासारखा राहू शकतो, हे विजय भाऊने सांगितलं. नानांनी सांगितलं की त्यांचे वडील जे या गावचे खऱ्या अर्थाने त्या काळातले समाज सुधारक होते. त्यांनी कधी तो जो यातेचा हिशोब आहे तो कायम ठेवण्याचं काम केलं. कुणाला माहित असेल किंवा नसेल, म्हणजे घरानंच हे समाजकारणातलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता डॉक्टरचा व्यवसाय खूप चांगला चालावा असं म्हणण्यासाठी किंवा तशा शुभेच्छा देण्यासाठी येत नाही, पण जोर का झटका धीरे से लगे, जोर का झटका धीरे से लगे असं नक्की सांगू शकतो. कारण आपण थोडं दुर्लक्ष करतो. काळाची गरज आहे. आज आपण, तुम्ही म्हणालात की मशेरी आणि तंबाखूचं व्यसन जरा कमी झालं असेल बाबू भाऊ, पण ड्रग्सचं व्यसन इतकं लागलंय, गुटख्याचं व्यसन इतकं वाढलंय की तरुणांमध्ये ही मोठ्या स्पिरिट व्हायला लागलं. सिगारेटचं व्यसन आता तर काही मुलं नाही, IT पार्क मध्ये गेला तर तुम्हाला मुली सुद्धा पाहायला मिळते. आणि मग या सगळ्याचा परिणाम दातांवर होतो. आणि खरोखरच जर तुम्ही वेळेत काळजी घेतली नाही तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पॅरालिसिस होऊ शकतो, तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो, तुम्हाला कॅन्सर सुद्धा होऊ शकतो, पण होणार नाहीच याची काळजी जर आपण घेतली तर त्याच्यासाठी पंकजींकडे जरूर यावं. या ठिकाणी येऊन आपल्याला थोडंसं दुखतंय, कीड लागली आहे, आपण काय करतो, कोरतो, जेवतो आणि गाडी घेऊन कोरतो. कधी कधी सांगायला काय अडचण नाही, पिन घेऊन सुद्धा माझ्यासाठी पण बघते की नाही कोरलं पाहिजे, कारण तोपर्यंत स्वस्थता नसते. त्यामुळे असं न करता जर आपण डॉक्टर जवळ आहे, आपल्याला ते चांगल्या पद्धतीने त्यांनी दाखवलं मगाशी की एक्सरे मशीन आजपर्यंत पहिल्यांदा त्यांनी दाखवलं की नारायणगाव सारख्या ठिकाणी त्यांनी ती प्रोव्हाइड केली, आपल्यासाठी ती उपलब्ध केली आहे की जेणेकरून त्याच्या ज्या किरणांनी त्रास होतो त्याच्यामुळे सुद्धा काही वेगळं घडू शकतं, ते होऊच नये एवढी काळजी पंकज त्यांच्या नावाप्रमाणे या ठिकाणी आपल्या असणाऱ्या येणाऱ्या कस्टमरची, आपल्या असणाऱ्या पेशंटची घेणार आहे. त्यामुळे आपण निश्चितपणाने, त्याचबरोबर सुभदाताई ज्या डायबिटीज मध्ये आहेत की त्या सांगतात, त्या डॉक्टर म्हणून, एक महिला म्हणून तुम्ही कधी महिला त्यांच्याकडे मार्गदर्शन घ्यायला गेलात तर समाजसेवेचा हाही एक भाग आहे की तुम्ही कसं राहावं, काय खानपान करावं. काल परवा बाबूभाऊ आम्ही हाऊसला गेलो. हाऊसला जाण्याचा प्रश्न होता की सारखे फोन यायला लागले होते की मुलींचं शिक्षण मोफत आहे, मुलींच्या फिया भरल्या जाणार, परंतु अजून कळत नाही की आम्ही काय करायचं. पालकांचे फोन येऊ लागले. त्याच्यामध्ये सिंहगड असेल, आपले असणारे मोठे मोठे कॉलेजेस आहेत, MIT असेल, सगळ्याकडच्या फियांचा तकादा सुरू झाला. म्हणून मी चंद्रकांत दादांना भेटायला तातडीने गेले, फोनवर बोलले, पण प्रत्यक्षात जाऊन मी त्यांच्याशी चर्चा केली. आणि त्याच्यातून असं आढळून आलं की जे पैसे, विजय गावित सुद्धा तिथेच होते, ते आदिवासी मंत्री आहेत, पण DBTने जे पैसे जातात विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये असं काही चुकीच्या गोष्टी आढळून आल्या की त्या पैशाचा वापर चुकीच्या पद्धतीने होतोय. तो थेट त्या फी साठी केलेला आहे, पण तसं न होता ते पैसे काढता येतात कारण DBTने त्यांच्या खात्यावर जातात. जी खाण्यासाठी पोषण आहाराचा जो त्यांना खाऊ दिलेला जातो, जो डब्बा दिला जातो, त्याची किंमत मोठी आहे, परंतु त्या दोघीमध्ये डिवाइड करून खातात आणि एक डब्याचे पैसे वाचवून त्या आपल्या हौशे मौजेसाठी वापरतात. आणि मग याच्यावर पर्याय काय कसा करायचा. आणि त्याच्यावर दादांनी सांगितलं की कॅबिनेट आहे, खेलो इंडियाचे सगळे लोक आलेले होते खेळाडू, आणि त्यांनी सांगितलं की आजच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय होणार आहे की कॉलेजचा एखादा प्रमुख आणि शालेय आपण ज्या विद्यार्थ्यांना देणार आहोत 100% देणार आहोत फी माफी, त्याच्यासाठी
ते अकाउंट कसं असावं, ते 100% फीलाच वापरले जावे याच्यासाठी ते योजना आणि ती अस्तित्वात आलेली आहे, ती परिपूर्ण आहे, ती 100% मुलींना फी माफीच आहे. याच्यासाठी मी गेलेली असताना पाशा पटेल हे गेल्या आठवड्यात मला वाटतं केविकेला येऊन गेले, परंतु पाशा पटेलांनी कार्यक्रम ठेवला होता. तुम्ही जसं म्हणाला की खानपान, बरोबर ना सुरेश भाऊ, तू होता की आला होतास ना, आम्ही बसलो होतो तेव्हा माधुरीताई नवी. तर त्या ठिकाणी भरड म्हणजे पूर्वीचे पदार्थ, जसं आम्ही जिने सांगितलं की मी बिबडी खातो, हे करतो ते करतो, तर त्या ठिकाणी ज्वारीची खिचडी, त्या ठिकाणी असणारे समोसे ते ज्वारीच्या पिठाचे, सगळे प्रकार म्हणजे मुख्यमंत्री आणि सगळे म्हणजे सगळ्या आमदारांना त्यांनी किट दिलं होतं. किट माझ्याकडे पण ते म्हणले ह्या भावी आमदार आहेत. पाशा पटेल म्हणजे ताई अपने को भावी आमदार का यहाँ पे सत्कार करना है, उनको भी देना है. आणि म्हणून मला माधुरीताईंच्या बरोबर पुढे घेतलं आणि मलाही ते किट दिलं. त्याच्यामध्ये बांबूच्या वस्तू आहेत, बांबूचं घड्याळ आहे, खूप साऱ्या वस्तू दिलेल्या आहेत प्रत्येक आमदाराला. आणि त्याचबरोबर खानपान कसं असावं, तर तिकडून आलेले सगळे कॅटरिंगचे जे बनवणाऱ्या महिला आहेत त्यांनी ते आम्हाला खाऊ घातलं. त्या ठिकाणी डाळ खिचडा कसा असावा, आजच्या जीवनमानामध्ये आपण काय खावं, कसं खावं याच्यावर खरोखर आपण थोडा विचार केला पाहिजे. आणि घरामध्ये आई ही डॉक्टरच असते, कारण ती खूप काळजी घेते कुटुंबाची, मग मुलाची पण घेते, नवऱ्याची पण घेते, नातवाची पण घेते. त्याला मेटकूट कसं खायला घातलं पाहिजे, तो कसा चांगला सुदृढ राहील याच्यासाठी काळजी घेते. आणि दिवसातून 2 वेळा ब्रश, रात्री झोपताना सुद्धा ब्रश करून झोप. आणि कॅडबरी चॉकलेट देऊ नका आम्ही नेहमी सांगत असतो, कारण डॉक्टर पंकजींकडे आजीला सारखं नातवाला घेऊन यावं लागेल, नातवीला घेऊन यावं लागेल, कारण दाताची लहानपणापासून निगा राखली तर पुढच्या संभाव्य गोष्टी आपण टाळू शकतो. या ठिकाणी डॉक्टर पंकज आणि डॉक्टर सुभदा ताई सरपंच यांनी आज ही जी सुरुवात केलेली आहे, त्यांची मोठ्या दालनात सुरू होत असणारं हे आरोग्य क्लिनिक आहे. त्या ठिकाणी दोघंही आपल्याला जे पाहिजे, जे आपल्या जीवनामध्ये आनंद आणण्यासाठी जे गरजेचं आहे, जसं माऊलींनी सांगितलं का हसणं गरजेचं आहे. दात चांगले असतील तर हसायचा तुम्ही प्रयत्न कराल, दुर्गंधी येत असेल तर त्याच्यावर तुम्ही प्रयोग कराल. आणि खऱ्या अर्थाने समाजामध्ये आत्मविश्वास असेल तर तुम्ही कोणाशीही बोलू शकता. कानामध्ये बोलण्याची खूप पद्धत आहे, एखादा नेता आला तरी त्याच्या कानाला लागायची पद्धत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विचार करायचा की आपण जेव्हा बोलणार आहोत, आपल्या शेजारी कोणी बसणार आहे, तर हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा भाग आहे. हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा भाग आहे. तुम्ही किती शिकलात आणि कसे शिकलात त्यापेक्षा तुम्ही आता कसे वागताय, कसे राहताय, हा जीवनाचा एक भाग आहे. आणि म्हणून हा अंगीकृत केला पाहिजे आणि तो आपण सगळेजण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. ग्रामीण भागात लक्ष्मी रोडची उपमा या ठिकाणी सुरेश भाऊनी दिली. हा खरंच आपल्यासाठी लक्ष्मी रोड आहे आणि म्हणून लक्ष्मीच्या पावलाने निश्चितपणाने आरोग्य आपल्याकडे येऊ, आपण सगळं आरोग्यदायी जीवन जगू अशा कामना करते. आणि या ठिकाणी तुम्ही जेव्हा पण हाक द्या त्या हाकेला साथ देण्यासाठी तुमची ताई सदैव तुमच्या पाठीशी. महिलांसाठी आलेली योजनेचा देखील लाभ घ्यायला कोणी कमी पडू नका. जरी तुम्ही माजी झाला असलात तरी तुमच्या वॉर्डातल्या महिला जास्तीत जास्त लाभार्थी ठरतील. खऱ्या अर्थाने त्यांना योग्य पद्धतीने न्याय मिळेल अशा पद्धतीचं काम वॉर्ड नंबर 1 असेल, 2 असेल, 4 असेल, ज्या ज्या ठिकाणी 5 असेल, 6 असेल त्या त्या ठिकाणच्या महिलांना न्याय देण्याची भूमिका ठेवा. गरज पडेल तिथे, कारण मी गेली 4 दिवस सुहास दिवसे मंत्री या खात्याचे आणि त्या ठिकाणी असणारे गिरासे महिला बाल कल्याण आणि बीडीओ काल सुद्धा संध्याकाळी 5:30 वाजता डीसी घेतलेली आहे. कृपया महिनाभर जरी आपल्या हातात असला तरी ज्याने त्याने आपापल्या विभागातल्या महिलांची काळजी घ्या की त्यांना हा लाभ मिळालाच पाहिजे. अनेक लाभ असतात पण जे तुम्ही देऊ शकता एक महिला म्हणून ते तरी देण्यासाठी माझी कन्या सुकन्या आणि या ठिकाणी माझी बहीण लाडाची याच्यामध्ये आपण जेवढं करू तेवढं करा. खिशात हात घालून जास्त समाजकारण नाही करता येत, पण तुमच्यामुळे जर 4 लोकांना चांगल्या पद्धतीचा न्याय मिळाला तर निश्चितपणाने ही सुद्धा त्यांच्यासाठी भेट असेल. त्यामुळे आपण सर्वजण आलात. या ठिकाणी बाबूभाऊ आता आभार प्रदर्शन करतील. आम्हाला बोलवलं, आमचा आदरातिथ्य सत्कार सन्मान केला. ज्यांना ज्यांना बोलता आलं नाही ते ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य आणि भाऊ आणि सरपंच साहेब प्रेम करणारे सगळे आलेले पै पाहुणे आणि डॉक्टर मंडळी सगळ्यांचं या ठिकाणी मी कौतुक करते.
त्यांनाही सांगते की कधी हात द्या हाकेला साथ देण्यासाठी ताई तत्पर आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री. डॉक्टर वावळ यांचा दातांचा दवाखाना, त्याचबरोबर डॉक्टर शुभदाताई वावळ यांचा नित्य आरोग्य क्लिनिक या हॉस्पिटलचं हा स्थलांतराचा हा कार्यक्रम पार पडतो. आणि मला वाटतं अध्यक्षीय भाषण जरी असलं हेमंत भाऊ, पुढच्या वेळेसपासून पद किंवा अध्यक्ष याच्यापेक्षा समाजातली ज्यांची पद आहे मोठं आपण त्यांना मागे ठेवलं पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि आपण त्यामध्ये निश्चित स्वरूपात सुधारणा करून घ्याल. कारण आज ताई असताना, नाना असताना, डॉक्टर असताना यांच्यानंतर बोलणं हे काही उचित नाही. हे मी तुम्हाला आज विनंती करतो की इथून पुढचे कोणतेही कार्यक्रम असले तरी हा प्रोटोकॉल मात्र आपण निश्चित स्वरूपात पाळला पाहिजे. आणि इथून पुढे ती निश्चित स्वरूपात आपल्याकडून सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त करत असताना तर आज डॉक्टरांचा, 2 डॉक्टरांचा स्थलांतराचा कार्यक्रम, सकाळच्या पुरवणीमध्ये एक लेख होता. 3 मित्र असतात, त्यातला एक डॉक्टर आणि ते एक माझ्यासारखा असेल, एक अमित शेठ सारखा असेल. अमित शेठ सारखा व्यक्तिमत्व सातत्याने सगळं पर्टिक्युलर फॉलो करणारं आणि माझ्यासारखे व्यक्तिमत्व जे काहीच फॉलो करणार आरोग्याच्या दृष्टीने, खाण्यापिण्याच्या दृष्टीने असं. मग त्यामध्ये डॉक्टरांचं तो लेख आला की जो व्यक्तिमत्व सातत्याने जो नियम धरून काटेकोरपणे पालन करणारं होतं त्याला थोडीशी जास्त आजार आले. आणि जो माणूस स्वच्छंदी आयुष्य जगला किंवा जेवणाचे काही नियम न पाळले त्यांना मात्र थोडे कमी आजार आले, त्यांचं आयुष्य थोडं जास्त. तर डॉक्टरांचं म्हणणं असं आलं त्यामध्ये की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जे आपल्याला मनाला आनंद वाटेल आपण जे करतो, मला वाटतं ते जे संप्रेरक आपल्या शरीरामध्ये निर्माण होतं ते तुम्हाला जगण्याची जास्तीची उमेद देतं. आणि मला वाटतं ही फॅक्ट आहे की आपण व्यायाम करायला कंटाळा करतो, परंतु आपण मित्रांबरोबर गप्पा मारताना मात्र आपल्याला अत्यंत आनंद असतो. आणि हे करत असताना मला याच्या पुढचं अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की हे खरं तर मला वाटतं डॉक्टरांनी त्यांच्या फायद्यासाठी लिहिलं असेल. कारण डॉक्टरांचा धंदा कसा होणार मग, नाही का? जर बरोबर ना, अहो मग आम्हाला आजारच नाही झाले जर आम्ही स्वच्छंदी आयुष्य जगलो, काटेकोरपणे नियमाचं पालन जर केलं तर मग आम्हाला आजार होणार नाही असं मला वाटतं. त्या डॉक्टरांचा त्यामागचा उद्देश असू शकतो. असो, गमतीचा भाग जरी हा असला तरी आज डॉक्टर पंकज वावळ ताईंनी सांगितलं की ताई आज तुम्ही त्यांना पाहिले, पण मी इलेक्शनमध्ये पाहिले ताई की डॉक्टरचा संपर्क प्रचंड आहे. का तर मला वाटतं त्यांनी वडिलांकडून जे गुण घेतलेत, एक एकदम कमी नाही बोलायचं भरपूर, परंतु हसत मुखाने बोलायचं. ताई तुम्ही कधीही बघा डॉक्टरकडे, कधीच आजपर्यंतचा ताणतणाव मी डॉक्टरच्या चेहऱ्यावर, मी इतक्या वर्षामध्ये त्याच्याबरोबर काम करतोय, इतके वर्ष त्यांच्या घरांबरोबर माझा व्यक्तिगत स्वरूपाचा संबंध आहे, पण मी कधी आजपर्यंत डॉक्टरला टेन्शनमध्ये, ताणामध्ये कधीच पाहिलं. अर्थात ही विजू काकाची देण आहे की अत्यंत चांगल्या पद्धतीचं शिक्षण डॉक्टरांना दिलंय, बाळाला दिलंय. आणि त्यानंतर खरं तर एक डॉक्टर म्हणून त्यांनी वहिनींना सुद्धा आणलंय. ताई त्यांना सुद्धा तिकडं कोपरगावला राजकीय वासा, त्यांचे वडील कोपरगावचे नगराध्यक्ष होते, बरोबर ना भाऊ? चुलत भाऊ कोपरगावचे नगराध्यक्ष होते. म्हणजे ते त्यांच्याकडे ते बाळकडू पहिल्यापासून होतं. आणि मला वाटतं ह्या इलेक्शनमध्ये मग ताई तुम्ही होत्या, नाना होते किंवा सगळी मंडळी होती, सुरेश भाऊ होते, या सगळ्यांच्या माध्यमातून हे सहज शक्य झालं. परंतु याच्या मागची पार्श्वभूमी नानांनी जसं सांगितलं की आई मुक्ताईची निरपेक्ष भावनेने ज्यांनी ज्यांनी सेवा केली, मला वाटतं त्यांचा नावलौकिक झाल्याशिवाय निश्चित स्वरूपात राहिला नाही. त्याचबरोबर खरं तर ह्या कुटुंबाला जसं नानांनी सांगितलं किंवा डॉक्टरांनी सांगितलं की विठाबाई भाऊ मांग नारायणगावकरांचा सुद्धा वारसा या कुटुंबाला लागलाय. आणि मला वाटतं ही मोठी गोष्ट आहे. आज नारायणगावला जर ओळखलं जातं संपूर्ण देशात तर ते निश्चित स्वरूपात एकमेव विठाबाई भाऊ नाव नारायणगावकर असतील ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार असेल, आणि आता डॉक्टर डोळे आहेत की ज्यांनी नारायणगावचं नाव निश्चित स्वरूपात संपूर्ण भारतभर केलं. अशा या कुटुंबातला आजचा स्थलांतरणाचा कार्यक्रम होत असताना मी या दोनही व्यक्तिमत्वांना त्याचबरोबर या कुटुंबाला मनापासूनच्या शुभेच्छा देतो.
खरं तर सेवेचा वसा आणि वारसा हा सातत्याने घेतला आणि नम्रपणा ठेवला की काही कोणतीच गोष्ट अडचणीची राहत नाही. हे निश्चित स्वरूपात या कुटुंबाकडे पाहिल्यावर आपल्याला लक्षात येतं. आणि नारायणगावकरांनी जो विश्वास टाकलाय निश्चित स्वरूपात त्यालाही पुढे तडा जाणार नाही. मग ते सरपंच पदाचं काम असेल किंवा डॉक्टरचं काम असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या सेवेचा उपयोग असेल, या अशा सगळ्या ठिकाणी हे कुटुंब निश्चित स्वरूपात आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आत्ताच ताईंनी सांगितलं की आपण जसं सूरज भाऊ आपण त्यावेळेस सांगितलं की आपल्याला विठाबाई भाऊ महान नारायणगावकर यांचं जे आपल्याला मोठं एक स्टेडियम तयार करायचं किंवा एक नाट्यगृह तयार करायचं. ताईंनी मला वाटतं या अधिवेशनात जाऊन त्याचा पाठपुरावा निश्चित स्वरूपात केलाय. ताई तुम्हाला त्यासाठी मनापासूनचे धन्यवाद देतो. खरं तर नानाबरोबर असताना या गोष्टींनी नानांनी सांगितलं की आपण पॅनल प्रमुख आहोत आणि मला वाटतं निश्चित स्वरूपात ती जबाबदारी नाना एकदम व्यवस्थित पार पडत असतात. तेव्हा आम्हाला सुद्धा काम करत असताना अधिकचा ताण येत नाही. मी आत्ताच नानांना सांगितलं की खरं तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून शुभदातांच्या खरं तर पाठपुराव्यात आपण आज जी वन खात्याची काही जमीन ही झाडं लावण्यासाठी आपण त्यांच्याकडे मागणी केली होती. शासनाने आपल्याला ती परवानगी वन खात्याने दिलेली आहे आणि निश्चित स्वरूपात मला वाटतं कुठंच झाला नसेल असा एक चांगला प्रकल्प, एक वेगळा प्रकल्प ग्रामपंचायत नारायणगावच्या माध्यमातून लवकरच झाडं आपली आलेली आहेत, खते आपली झालेली आहेत. मी ताईंना नानांना विनंती केली की जर CO सारखे व्यक्तिमत्व आपल्याकडे जर उद्घाटनाला त्या कार्यक्रमाला येणार असेल तर निश्चित स्वरूपात पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला तो कार्यक्रम वन खात्याचा जो आपल्याला झाडं लावायचं आहे तो निश्चित स्वरूपात करायचा आहे की एक वेगळं ग्रामपंचायतचं एक निश्चित स्वरूपात मिशन असलं पाहिजे. आपण पाहिलीत आता हायवेची झाडंही पाहिलीत की जेणेकरून जास्तीचं जे आता टेम्परेचर 40 डिग्रीच्या पुढे गेले हे खरं तर डॉक्टर लोकांसाठी मारक आहे, परंतु ते आपल्याला केलं पाहिजे कारण चांगलं वातावरण राहिलं डॉक्टर तर आजारी कमी पडणार ना. तर असो ते अशा प्रकारचे अनेक उपक्रम आपल्या ग्रामपंचायतच्या वतीने काही निश्चित स्वरूपात केले जातील. आज या दोनही डॉक्टरांना मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. तुमच्या हातून अशाच प्रकारची नारायणगावकरांची सेवा होत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व ताई असतील, नाना असतील, दादा असतील, त्याचप्रमाणे सूरज भाऊ, अमित शेठ आणि सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच प्रियंकाताई पोथरकर मॅडम, डोके सर आहेत. सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. आणि ही जी सेवा आम्ही सुरू करतोय तर एवढ्या दिग्गज आणि मोठ्या लोकांचा, ज्येष्ठ लोकांचा आमच्यावर आशीर्वाद असेल तर नक्कीच आम्ही पुढे सर्व नारायणगावकरांना उचित अशी सेवा देऊ अशी आशा देखील या ठिकाणी व्यक्त करते. आज एवढा मोठा कार्यक्रम होत असताना नक्कीच पप्पांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाने त्यांच्याविषयीचा अनुभव या ठिकाणी व्यक्त केला. आणि डॉक्टर पंकज म्हणजे माझे मिस्टर यांच्याविषयी देखील प्रत्येकाने भरभरून बोलले गेले. प्रफुल्लित व्यक्तिमत्व आणि मनमिळावू व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे हा जरी त्यांचा जो दिसणारा चेहरा आहे त्यामागे एक नटखट व्यक्तिमत्व देखील आहे. आणि अजून एक त्यांच्यातला गुण मी सांगू इच्छिते. पेशंटच्या प्रती त्यांचा असणार अप्रोच आणि त्यांच्या डेंटल क्षेत्रातील ज्ञान याला अजिबातच म्हणजे चॅलेंज नाही. त्यांच्या क्षेत्रामध्ये, त्यांच्या कामामध्ये ते अतिशय प्रामाणिक आहेत. त्यामुळेच त्यांचं आज त्या ठिकाणी असणारे क्लिनिक आपण त्या ठिकाणी एक चेअर होती, आज आपण 2 चेअर या ठिकाणी टाकलेल्या आहेत. तर त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करते. आणि व्ही स्माईल झोन हे जे नाव आहे त्यामध्ये विद्या आणि विजय हे त्यांच्या वडिलांचं आणि आईचं नाव आहे. आणि जे आमचं क्लिनिक आहे म्हणजे माझं क्लिनिक आहे नित्य आरोग्य, तर माझ्या मुलीचं नाव नित्या असल्यामुळे त्याचं नाव नित्य आरोग्य असणार आहे. आणि सरांनी सांगितलं की आहार किती महत्त्वाचा असतो. तर आपल्यापैकी बरेच जण असे असतात की पैसे देऊन किंवा मी काय खावं हे मी दुसरं कोणाला तरी विचारायची काय गरज आहे. म्हणजे दुय्यम स्थान आहाराला दिलं जातं आणि त्याबद्दलचा अवेअरनेस आपल्या भागामध्ये अजून तरी नाही आहे. परंतु पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मोठमोठ्या शहरांमध्ये कोरोनाने तर आपल्याला शिकवले आरोग्याचं महत्त्व. त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन लोक भरपूर असे अबंडंट अमाऊंटमध्ये पैसे देऊन डायटिशियनकडून आहार घेतला जातो. तर तितके तर आपण या ठिकाणी आकारू शकत नाही आणि तेवढं आपण घेणारही नाहीये. तर माझं BMS झालंय.
तर आमचं जे आयुर्वेदा ही जी पॅथी आहे त्याचा हिताहितम सुखदुःखम मायुस्तस्य हिताहितम मानच्यतच्च यत्रोक्तमा आयुर्वेदाचं उच्चते. म्हणजे तुम्ही कसं जगलं पाहिजे, तुमचा आहार विहार कसा असला पाहिजे हे सांगणारं शास्त्र म्हणजे आयुर्वेद आहे. आणि याच अमित शेठनी सांगितल्याप्रमाणे की आपण आपले आई वडील किंवा आपले आजी आजोबा जे खात होते किंवा जे भाजी भाकरी खाऊन जे त्यांचं इम्युनिटी एवढी चांगली बिल्ड होती, तर त्याच आधारावर आपण जर आपलं आयुष्य आत्ता जगलो, आपण आपल्या आयुष्यामध्ये दिवसभरात एकदा का होईना पॅकेट फूड येतं किंवा प्रिझर्व केलेलं फूड येतं, तर ते जर आपण टाळलं तर निश्चितच आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली जाईल आपल्याकडूनच. आणि जास्त काही फार असं करायची गरज नाहीये. तुम्ही दिवसभरात 45 मिनिटं जरी चाललात आणि जेवणाबद्दल किंवा आहाराबद्दल तुम्ही जर बेसिक जे तुमचं जे जेवण आहे घरातलं तेच जर ठेवलं तरी तुम्हाला डायटिशियनकडे जायची गरज नाही. तरी पण मी असं म्हणेन की तुम्हाला आरोग्याविषयी सल्ला हवाच असला आणि तर माझ्याकडे यावं. आणि तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे शिंगाडे परिवार, रोकडे परिवार आणि प्राध्यापक तपासे सर, माझे मामा प्राध्यापिका मामी तपासे मॅडम, तसेच शिंदे परिवार यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करते. आणि कर्तव्य म्हणजे माझं सरपंच पद असणारं जे कर्तव्य आहे आणि धर्म म्हणजे माझी सेवा जे मी आता या ठिकाणी सुरू करते, तर त्या दोन्ही सांभाळताना माझी तारेवरची कसरत होणारच आहे, परंतु मी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करेन. कारण स्त्री म्हणजे तारेवरची कसरत आपण करतच असतो. तर आणि त्यासाठीच माझे सर्व मार्गदर्शक या ठिकाणी बसलेले आहेत. बाबूभाऊ असतील, ताई असतील, नाना असतील, सर्वच मला मार्गदर्शन करतीलच इथून पुढेही. एवढं बोलते आणि सर्वांचे एवढा वेळ थांबल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.